तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफी उचलेल. तर आपण बोलूया सामन्याकडे. पंचांना विनंती असेल आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. सलामीची जोडी लवकर लवकर मैदानामध्ये पाठवायची. पराग जाधव आपल्याला विनंती असेल. सामना लगेच सुरुवात होईल. आणि सुवर्ण संधी आहे जे आई गावदेवी चषक स्पर्धेमधील जे छोटेसे चिमुकले आहेत, जर स्पर्धेच्या बाहेर जर झेल जर पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. जर बाहेर आपण जर झेल पकडली तर विनंती असेल आपण ते झेल घेऊन 500 रुपयाचं पारितोषिक पटवायचं आहे. रमेशजी वकारे येवई गावचे ज्येष्ठ नागरिक यांच्याकडनं हे देण्यात येणार आहेत. प्रियेश वकारे तसेच आमचे मित्र जर सांगायचं झालं योगीजी वकारे यांचे पिताश्री त्यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचा पारितोषिक आणि कमिटी करणं 100 रुपये असे 600 रुपयाचा पारितोषिक असेल. अनेक धन्यवाद शशिकांत केने. तर आजच्या दिवसात आपण हा तर सलामी जोडी पाहता आपण खेळपट्टीवर किरण स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष पाहता आपण इथं मात्र अचानक देवा स्पोर्ट जाणवल अशी लढत टॉप 4 साठी आणि जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे. आणि या पहिल्या दिवसामध्ये सावराई स्पोर्ट एलकुंदे संघाने एक जबरदस्त कामगिरी केली होती. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण तर निश्चित आई वजेश्वरी स्पोर्ट निंबोली संघाने खूप छान कामगिरी करून कालच्या दिवसातून निघालाय. आणि आज 30 दिवस आणि 30 दिवसाचा हा क्षण कुठल्या संघाच्या नावी असलेले पाहायचे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पाहतोय आपण ऑल द बेस्ट टॉप 4 साठी कुठला संघ जाईल हे निश्चित आपण पाहणार आहोत. तर पराग आणि स्वप्नील ही जोडी पाहतोय आपण. तर पहिले षटक टाकण्यासाठी आकेश सज्ज होतोय. आकेशचा पहिला चेंडू सुरेख कसा हुकचा फटका पाहतोय आपण. चेंडू मात्र लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर निघून जाईल. सीमा पार आणि दमदार चौकार. ज्या प्रकारे शशिकांत केने सरांनी उल्लेख केला होता की ज्या प्रकारे टेनिस क्रिकेटची सुरुवात इथे मात्र केली होती पवन केने सोबत पराग जाधव आणि हंसिका स्पोर्टच्या माध्यमातून, तिथून मात्र पलटून मागं पाहिलं नाही. अजून एक जबरदस्त सपात पण कटचा फटका चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार चौकार. एक अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडूवर 2 असे खणखणीत चौकार इथं मात्र वसूल करतोय पराग जाधव. सुपर फलंदाजी तिच्या माध्यमातून आपण पाहतोय. आकेशला मात्र काहीतरी कानमंत्र देताना पाहतोय आपण त्याचा सहकारी. कारण की ज्या प्रकारे प्रकाश पराग जाधव नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे, काय क्लास दाखवलं, काय क्लास शॉट पाहायला मिळालं कव्हर रिजन कडे. आतापर्यंत जर पाहिलं आपण एका फलंदाजाने चौकार चेटिक पूर्ण केली होती कालच्या दिवसामध्ये प्रमोद म्हात्रे राजनुली संघाचा. आणि ते मात्र चौकार चेटिक पूर्ण करेल काय. अजून एका बॅकफुटला जाऊन मात्र ड्राईव्ह केलेले चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एका सिंगल पूर्ण करतोय फलंदाज पराग. व्यक्तिगत 9 स्ट्राईकला पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. आणि संघात धावसंख्या सुद्धा पाहतोय आपण बिनबाद 9. नाणेफेक गमावल्यानंतर पाहतोय आपण इथं मात्र जाणूला संघ प्रथम फलंदाजी करताना. यावेळेस पात्र शॉर्टपिच चेंडू अतिशय चांगला हा म्हणजेच 1 फॉर 1 चा इशारा होताना पाहतोय आपण. 65 चेंडू हा टाकला होता आकेश यांनी.
स्वप्नील यांच्याजवळ कुठल्या प्रकारे उत्तर नव्हतं. सर एक कमबॅक करताना पाहतोय आपण 2 चेंडूवर 2 चौकार, त्यानंतर मात्र एक सिंगल आणि एक निर्धाव. अजून एक जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, आपण बॅटच्या कडीला चेंडू लागून मात्र फाईन लेग रिजनकडे अतिशय वेगात सरकतोय. 2 शतक चेंडू मागे धावताना पाहतोय आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा अतिशय वेगात कंप्लीट करतोय. इथे मात्र फलंदाज स्वप्नील संघात धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र हळू ती 11. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. किरण स्फोट जांभूळपाडा विपक्ष पाहतोय आपण अचानक देवा स्फोट जाणवल अशी आजच्या दिवसातली शेवटची लढत आहे आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. पहिलाच सामना ट्रिपल सोनाले विपक्ष जय बजरंग भावाळे ये यास पात्रा फटका हुकचा फटका पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये मिड विकेट एरियाकडे कुठलेही क्षेत्ररक्षक नाही आहे. दुरून क्षेत्ररक्षक येईल आणि या क्षेत्ररक्षण करेल. खूप छान क्षेत्ररक्षण पाहतोय आपण संघासाठी जर पाहिलं निश्चित इथं मात्र एक धाव वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण बिनबाद 14. एक चांगली धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण कारण की 4 षटकाचा सामना आहे आणि ही सरासरी जर कायम ठेवली तर 56चं टार्गेट सहज उभं करू शकतोय दानवला संघ. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण नाणेफेक गमावल्यानंतर इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना जाणवल्या संघाची कथा चांगली सुरुवात पाहतोय. 14 धावा धावफलकावर पाहतोय आपण. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज जयेश येतोय. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहतोय. तब्बल 12 संघ आजच्या दिवसामध्ये सहभाग झाले होते आणि त्यामधून पाहिलं आपण 10 संघाचं स्वप्न तुटलंय आणि 2 संघ अजून टॉप 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय. जयेश येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी. तर आपण वेळ कमी घ्या. स्ट्राईकला फलंदाज असेल ते मात्र स्वप्नील. तर पाहिलं आपण आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलेला आणि 5 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. पहिला चेंडू अतिशय छान लेंथवरचा चेंडू होता आणि बॅटची कट घेऊन चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचा पतन आणि पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळून देतोय संघाला. तर क्रमांक 3 वर मात्र विनोद अजून एका चांगला फलंदाज. अचानक देवा स्फोट जानवल संघाचा एका चांगली पार्टनरशिप इथून मात्र करावी लागेल कारण की 40 आकडा जर पार करायचं असेल इथून मात्र जानवल संघाला. चला आपण वेळ कमी घ्या. गोलंदाज जयेश अप्रतिम सुरुवात पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून देतोय संघाला आणि स्वतःच पहिलं विकेट पहिल्या चेंडूवर प्राप्त करतोय. अजून एका चांगला चेंडू यावेळेस मात्र पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर असं वाटतं की चेंडू खूपच बाहेर जास्त वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 15 एक बाद 15. अचानक देवास्फोट जाणवल आणि याच पात्र हा फटका पाहतोय आपण. फटका फसेल काय? दुरून शतक चेंडूवर येतोय. प्रयत्न भरपूर केलं पण मात्र झेल घेण्यामध्ये अपयश येतोय आणि त्यापूर्वी मात्र विनोद सहज 2 रन्स कंप्लीट करतोय. खातं उघडतोय विनोद स्वतःच आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 17.
एक बाद 17 अशी धावसंख्या. अचानक देवा स्फोट जाणवल. तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 18. जयेश पहिले चेंडूवर विकेट. त्यानंतर मात्र पाहतोय आपण एका सेव्ह चेंडूवर हाताळला होता. जे विकेटची आवश्यकता तो विकेट तिथे मात्र प्राप्त करून दिला होता संघाला. आणि तिथूनच पाहिलं आपण की थोडीशी धावगती तिथं मात्र शांत आहे. आणि पराग जाधवला आक्रमण करावं लागेल. यावेळेस पात्र फटका फसतोय. बॅक टू द बॉलर. अप्रतिम प्रयत्न केला होता. जीवनदान मिळालंय. इथं मात्र पाहतोय आपण पराग जाधव याला. एका क्षणी वाटलं की चेंडू मिडविकेट रिजनकडे जाईल, पण चेंडू बॅक टू द बॉलर गेला होता. आणि खूप चांगला प्रयत्न सुद्धा तिथं मात्र पाहायला मिळालं जयेशच्या माध्यमातून. आणि थोडंसं असं वाटते की रन धाव घेण्याचा प्रयत्न केला होता विनोद फलंदाजी. तो पण एक अडथळा निर्माण झालाय तिथं, पण तो स्वतः धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. धावसंख्या 18. पराग जाधव सज्ज होतोय खेळण्यासाठी. यास मात्र पंच केले चेंडूला पाहतोय आपण बॅकवर्ड पॉईंट रिजनकडे. आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. ज्या एका धावने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 19. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकाचा हा आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहतोय. आणि उद्या तब्बल 10 संघ आणि एक सेमी आणि एक फायनल, म्हणजे एकूण तब्बल उद्या 13 सामने होतील. आणि उद्याचा दिवस खूप बिजी राहणार आहे. जबरदस्त वापशी करून देताना पाहतो आपण गोलंदाज जयेश. इथे मात्र पराग जाधवला सुद्धा बांधून ठेवलेले आहे आतापर्यंत. यास्पता फटका चांगला आहे. प्रयत्न खराब होता. चुकीचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. सीमा पार चौकार. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 23. एक चांगली धावसंख्या. आणि हीच सरासरी जर कायम राहिली तर 45 किंवा 50च्या जोडपाचा संघ जाईल. आणि तिथून मात्र एक कठीण संघर्ष करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी किरण स्फोट जांभूळपडा संघाला. कारण की पाहिली आपण की अचानक देवा स्फोट संघाची गोलंदाजी खूप छान आहे. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र 23. अजून 2 षटक हाणामारीचे बाकी आहेत. आणि इथून मात्र किती धावापर्यंत मजल मारू शकेल जाणवले संघ पाहायचंय. मित्रांनो आपण आई गावदेवी चषक 2021 चा हा 30सा दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं या योजकाच्या माध्यमातून सर्वच मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. पहिल्याच दिवशी ज्या संघाने या पहिल्या दिवसामध्ये नाव कोरलं, दबदबा कायम केलं होतं, सावराई स्फोट एलकुंदे. आणि कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली होती आई वजेश्वरी स्पोर्ट निंबोली संघाच्या माध्यमातून. राज्य नसताना मात्र शुभम यांनी काय सावरलं होतं संघाला. एका चांगली धावसंख्या उभी करून दिली होती राजनुली संघाच्या अगेन्स्ट. पण मी तर म्हणे काल या क्षणी राजनुली संघाचा खूप खराब परफॉर्मन्स पाहायला मिळालं, म्हणून कालच्या गटातून तो संघ बाहेर त्या संघाला फेकलं निंबोली संघाने. याच पाता पुलचा फटका अतिशय पॉवरफुल हवेत आहे. आणि इथं मात्र झेल टिपल्या गेलेला आहे. एक वीरा माऊली गो अग्नी कोल्यांना पावली. आई माझी एक वीरा माऊली गो अग्नी कोल्यांना. निश्चित आयोजक कमिटीचे एक चिमुकला यांनी अतिशय चांगलं झेल टिपलं होतं. आणि जिथं या झेलसाठी खूप मोठं बक्षीस आहे. ऋतिक खाने वाले का नाम दाने दाने भी लिखा हुआ है. ऋतिक याने याचा 500 रुपयाचा पारितोषिक घेऊन जायचंय. 3 दिवसापासून आपण जो बक्षीस अनाउन्समेंट करत होतो, मात्र अखेरकार त्याने तो पटकावलेला आहे. आणि कमिटीकडनं सुद्धा 100 रुपये 600 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. यावेळेस पात्र फ्रंटला लावता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. धावसंख्या जर पहिली आपण धावफलक करू आता मात्र 29.
यावेळेस पाहता पाहता अतिशय चांगलं झेल टिपल्या गेलं अफलातून झेल आणि इथं मात्र पराग जाधव हा फलंदाज फेल. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर 600 रुपयाचं पारितोषिक बाहेर झेल पकडल्यामुळे पुन्हा संधी असेल, आपण बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा संधी असेल सर्व खेळाडूंना, लहान आपण बाउंड्रीच्या बाहेर राहायचं. 500 रुपयाचं पारितोषिक पटकवायचं आहे. फणीजीत अजून सुवर्ण संधी आहे. चला आयोजक कमिटीची जे लहान मुलं आहेत आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. एक जबरदस्त शॉट पाहिलं होतं आपण, पण काय सुरेख झेल पाहायला मिळालं आणि पराग जाधव मात्र इथं बाद होतोय. एक मोठा विकेट प्राप्त करतोय गोलंदाज श्रीधर. धावसंख्या जर पहिली धावफलकावर इथं मात्र पाहतोय आपण धावफलकावर 29. बाद होण्यापूर्वी पराग यांनी जर पाहिलं आपण 16 धावाचं योगदान दिलं, त्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश होता. निशांत येतोय खेळपट्टीवर क्रमांक 4 वर. विनोद आणि निशांत जोडी आहे. 30 षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय आणि धावसंख्या इथं मात्र 29. श्रीधर यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार, त्यांचा मात्र काय सुरेख कमबॅक केलंय गोलंदाज श्रीधर यांनी. किरण स्फोट जांभूळपाडा विपक्षामध्ये आपण अचानक देवास्फोट जाणवल अशी लढत पाहतोय. याच पात्रा फोर्स केलाय चेंडूला पाहतोय आपण. लॉंग ऑफ बाउंड्री रिजन कडे चेंडू जातोय, तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र सहज कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र 30 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. उद्यापासून टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणून ज्यांना आपण समजला जातो भिवंडीमध्ये चॅलेंज ग्राउंडवर चॅलेंज परिवारच्या माध्यमातून खूप मोठा बिग शो आपण पाहणार आहोत. आणि पहिलाच सामना ठाणे विपक्ष रायगड अशी लढत खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. तर गोलंदाज सज्ज होतोय श्रीधर. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथे मात्र डावखुरा फलंदाज सज्ज असेल विनोद. खूप चांगला एक डावखुरा शैलीदार फलंदाज. सज्ज होताना फुल टॉसवर बनवलाय. सुरेख फटका चेंडूला भिरकावलाय. स्कोर लेगच्या वरतून चेंडू जातोय षटकार. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र वेगात पुढे सरकते ती तब्बल 36. आक्रमण काय सुरेख करतोय इथे मात्र डावखुरा फलंदाज विनोद. श्रीधर आता मात्र विकेट जरी प्राप्त केला असेल पण महागडा षटक हाताळताना पाहतोय. आतापर्यंत 2 षटकार इथे मात्र श्रीधर यांच्या चेंडूवर आपण पाहिले. एक प्रतीक जाधव आणि त्यानंतर मात्र डावखुरा फलंदाज विनोदच्या बॅट मधून हा षटकार निघाला होता. कडक फटका होता. एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. अचानक देवास्फोट जाणवला संघ. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना याच पात्र प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही पंच. एक सिंगल अतिशय वेगात इथे मात्र पूर्ण करताना पाहतोय आपण लेग बाईच्या स्वरूपात. तर अशा तऱ्हेने 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 37. एक चांगली धावसंख्या. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. मी आदरणीय प्रभाकर जाधव यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. प्रभाकर जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 37 आणि अंतिम षटकामध्ये इथून मात्र ही जर सरासरी कायम ठेवली तर आमचे गुणलेखक आम्हाला सांगेल की 50 आकडा सहज हा संघ पार करेल. ज्या प्रकारे स्थिती पाहतोय आपण आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा 12 किंवा 13ची सरासरी पूर्ण केली तर एवढं सोपं नाही आहे. कारण की काल ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं की जे आव्हान उभं केलं होतं 4 षटकामध्ये 42 धावाचं कुठेतरी महागडं ठरलं होतं. 44 धाव बनवले होते आणि 25 धावाचं आव्हान ठेवलं होतं रांजुली संघासमोर कालच्या शेवटच्या दिवसामध्ये.
आणि ही धावसंख्या सहज पार करेल असं वाटते मला. ज्या प्रकारे विनोद नावाचा फलंदाज फटकेबाजी करतोय, तर ओमकार येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. एक युवा गोलंदाज किरण स्पोर्ट सांबुळपाडा संघाच्या माध्यमातून समोर खेळण्यासाठी एक अनुभवी परिपक्व फलंदाज डावखुरा तो म्हणजे विनोद सज्ज होतोय खेळण्यासाठी. पहिला चेंडू हा फटका पाहता आपण स्कोडलेक रिजन कडे डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनचा स्कोडलेकच्या क्षेत्ररक्षक खराब कामगिरी करतोय. चेंडू मात्र फरार होतोय. सीमा पार हा चौकार. जिथं एक धाव होती तिथं मात्र पाहतोय की आपण 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळाल्या. या चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 41. पहिल्या चेंडूवर सुरेख चौकार वसूल करतोय विनोद हा फलंदाज. ओमकार सज्ज होताना मारा करण्यासाठी. यावेळेस आता वेगवान चेंडू पडणं लाईन चुकीची असेल काय हे चेक करताना आमचे पंच प्रसाद सरांची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 42. आजच्या दिवसातली ही शेवटची लढत आपण पाहतोय. एकीकडे आजच्या दिवसामध्ये खूप छान परफॉर्मन्स करणारा किरण स्पोर्ट जांभूळपाडा, तर दुसरीकडे खालच्या गटातून सुद्धा एक चांगली कामगिरी करणारा जानवल. याच पाता स्विंग केलंय चेंडूला. काय जबरदस्त टोला पाहतोय आपण. दूर असा चेंडू जातोय षटकार. एका झेलसाठी 600 रुपयाची रोख रक्कम आहे आणि लहान लहान मुलं पाहतोय आपण. बघा बाळांनो, जास्त जोखीम घेऊ नका. सोपं झेल असेल तरच आपण पकडा. तर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण 48. एक खूप मोठी धावसंख्या मात्र उभी करताना पाहतोय आपण. ज्या प्रकारे विनोद हा फलंदाज फटकेबाजी करतोय. विनोद व्यक्तिगत किती धावसंख्येवर खेळतोय आमचे गुणलेखक आम्हाला सांगेल. विनोदच्या बॅटमधून दुसरा षटकार. 24 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय विनोद. विनोद सेलार. या स्पर्धा चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा झपकन बाहेर निघणारा चेंडू होता. खाली राहतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बीट होतोय. अजून पाहतोय आपण ओमकार यांची शेवटची. तीन चेंडू बाकी असेल. अजून एक चांगला चेंडू असून काय लेंथ आणि लाईन आहे. अप्रतिम अप्रतिम चेंडू फेकताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर मात्र काय सुरेख गोलंदाजी करतोय इथे मात्र ओमकार. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 48. याच पाता फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या वरतून चेंडू निघून जाईल. दूर असा आउट ऑफ पार्क हा षटकार. याच बरोबर पाहतोय आपण 50 आकडा सुद्धा पार केलेला आहे. धावपलकावर धावा त्या तब्बल 54. अंतिम चेंडूवर एक मोठा फटका. 60चा आकडा पार होईल काय? 15 धावांची सरासरी एक मानसिक दबाव टाकण्यासाठी पुरेशी होईल. इथे मात्र गोलंदाज झाला, कारण की ज्या प्रकारे आपण धाव संख्या पाहतोय 54. अंतिम चेंडू असेल. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहतोय. आदरणीय विलास वखारे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि या चेंडू नंतर साहेबांनी गाडी आतमध्ये घेऊन यायचंय. याच पात्र अजून एक मोठा प्रहार पाहतोय. लॉंग लेगच्या वरतून चेंडूला पाठवलंय. अंतिम चेंडूवर षटकार येतोय आणि अशा प्रकारे इथे मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर विनोद नावाचा झंझावत फलंदाज खेळपट्टीवर होता. त्याच्या बॅट मधून पाहिले आपण 4 षटकार निघाले होते आणि काही एक जबरदस्त खेळी साकारली. त्या खेळीच्या बळावर 60 धावा धावपल करून 61 धावाचं एक विशाल आव्हान उभं केलंय इथे मात्र किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघासमोर. आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकूया प्रत्यक्ष धावता वर्णन शशिकेने यांच्या माध्यमातून. तर आदरणीय सन्माननीय विलास साहेब वखारे साहेबांचे इथे मात्र आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम.
तर 61 धावांचं टार्गेट असेल हा सामना जिंकण्यासाठी. दरम्यान सन्माननीय या क्षणाचे आमचे प्रमुख मान्यवर याच्या दिवसामध्ये वेळ आपला स्वतःचा काढून व्यासपीठाकडे येताना पाहतोय आपण आदरणीय विलास वखारे साहेबांचं आगमन. आणि जेव्हा प्रत्यक्ष डावाला सुरुवात होईल तर आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन. आणि आजच्या दिवसामध्ये मी इथं थांबतोय, तुम्ही थांबून का आपण आनंद घ्या सामन्याचा. आणि तोपर्यंत आपण ऐकूया शशिकांत केने सरांना. थँक्यू सुनील पवार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची जर धावसंख्या जर बघितली दाबलकावर 60 धावा आणि 61 धावांचा एक मोठं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघासमोर. चला सलामीची जोडी खेळपटे पाठवायचे. जर विचार केला तर 15.25 ची सरासरी गाठावी लागेल सामना जर जिंकायचा असेल तर. एक मोठं आव्हान ठेवले. 4 षटकामध्ये चांगली फलंदाजी केली फलंदाज विनोद याने. त्यांच्या फलंदाजी जोरावर आपण 4 षटकार 2 चौकार काय फलंदाजी केली. स्टार्ट मात्र चांगला केला तर पराग याने. आणि निश्चित आगमन होते विलाजी वखारे साहेब यांचं इथे आगमन होते. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. गावदेवी चषक 2021 मध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. सलामी जोडी खेळपट्टीवर सज्ज. जितेश आणि महेंद्र ही सलामी जोडी सज्ज. गोलंदाज मार्गावर गोलंदाज होते पराग जाधव. एक चांगलासा गोलंदाज जानवल संघाकडनं. आजच्या दिवसातील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 4 मध्ये निश्चित प्रवेश करेल. आणि त्या संघाच्या नावावर या 4 ट्रॉफीज मध्ये एक ट्रॉफी तर निश्चितच असेल. पण सुपर 4 मध्ये जे संघ जातील त्यांची लढत होईल. फायनल कोण जिंकेल हे महत्वाचं असेल. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा एक सुपर 4 मध्ये संघ निघेल. पहिल्या दिवसामध्ये जर विचार केला तर आई सावराई एलकुंदे या संघाने प्रवेश केला. कालच्या दिवसामध्ये निंबवली संघ राजा आणि शुभम यांचा हा संघ आपण पाहिला होता. आणि आजच्या दिवसातील लढत पाहतोय आव्हान ठेवले 61 धावांचं बिग फाईट मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना. सामना सुरुवात पहिला चेंडू पराग जाधव गोलंदाज मार्ग स्ट्राईकला मात्र तो जितेश. चांगला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू धावचीतची संधी आहे मात्र पंचांचा इशारा मात्र काय ते पाहूया. मात्र थर्ड अंपायरची ते सुविधा उपलब्ध नसल्यामुळे खेळाडू सुखरूप आपल्या भक्तीमध्ये पोहोचले का नाही डिसिजन येईल आपल्यापर्यंत. दोन्ही पंच आपल्या चर्चेमध्ये येतीलच. पंचांवर कुठल्या प्रकारे प्रेशर आणू का पंचांचा निर्णय अंतिम असेल. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू लागला नव्हता. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडू पराग जाधव यांनी मात्र प्रयत्न केला होता. पाहूया काय होतंय. पंचांचा निर्णय महत्वाचा असेल. आणि नॉट आउट असेल. धावची सुवर्ण संधी होती. फलंदाज मात्र बाद झाला. जितेश एक धाव पूर्ण होते. संघाचं खातं खोललं जाते. एका धावाने आव्हान ठेवले मात्र 61 धावांचं एक मोठं आव्हान. स्ट्राईकला महेंद्र पराग याच्या गोलंदाज मार्कवर. चांगला चेंडू बॅटची एज लागली ती मात्र पुन्हा संधी आहे मात्र संधी गमावली. मात्र हे मागणं ठरू शकते. दुसरे दावेचा प्रयत्न मात्र विचार केला तर प्रेशर पाहू शकता आपण. जर विचार केला तर पूर्णपणे प्रेशर मध्ये पाहतो आपण शत्रक्षकांना. मला निश्चित ही जोडी तोडण्याचा प्रयत्न असेल जानवर संघाचा. कारण दोन्ही चांगले खेळाडू आपण खेळपट्टीवर पाहतोय. एकदम प्रेशर मध्ये पाहतोय. यष्टीरक्षकाला सुद्धा शत्रक्षकांना चेंडू डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र जितेश याला परतावं लागलं असतं. महेंद्र याला परतावं लागला. पुढला चेंडू
चांगला साठवलाय चेंडू, शतरक्षक आहे, झेल होईल का पाहूया. आणि झेल सुटलाय, जीवनदान मिळाला, हे मागं ठरू शकतंय. मात्र एकच धाव, कारण हा महत्वाचा सामना आहे. गाववाले सुद्धा आवाज देतात, चांगल्या पद्धतीने झेल पकडा, मॅच जिंका. पण मात्र प्रेशर मध्ये साप आपण पाहतोय, जानवा संघाला पूर्णपणे प्रेशर मध्ये पाहतोय. गोलंदाजी चांगले होते, मात्र शतरक्षकाची साथ लागत नाही पराग जाधव याच्या गोलंदाजीवर. महत्वाचा सामना दोन्ही संघासाठी. जो संघ जिंकेल तो संघ सुपर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संडे मध्ये पराग जाधव गोलंदाजी मार्कवर, जितेश स्ट्राईकला. चेंडू आय मध्ये आहे, 3 शतरक्षक येतील. चेंडू जाईल का पाहूया. चेंडू जाईल, पंचांचा इशारा आमच्याकडे, हा येईल चौकार. थँक्यू डीजे. 4 धावेची संघाची धावसंख्या, 10 फलकावर आपण पाहतोय 8. 15.25 ची सरासरी गाठाची आहे. दोन्ही गावचे पाठरेखे भरपूर संख्येने आपण पाहतोय. जांभूळपाडा संघ तसेच जानवा दोन्ही जवळचे संघ आहेत. सुलवार चेंडू उजव्या यष्टीचा, पंच आमच्याकडे वळतील. वाईटचा इशारा येईल, अतिरिक्त एक धाव जोडली जाईल जांभूळपाडा संघाकडे. धाव संख्या जाईल धाव फलकावर 9 या आकड्यावर पोहोचेल. पुढला चेंडू पराग गोलंदाज मार्गवर सज्ज. चेंडू उडवलाय, शतरक्षक आहे, छोटे चिमुकले, झेल सुटलाय बाहेर. पण मात्र षटकार येईल फलंदाजाला. जितेश तरे याच्या हातातून हा झेल सुटलाय. धाव संख्या 10 फलकावर 15 धावा. 5 चेंडू, अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 22 तरे होता त्या झेल खाली, पण मात्र 600 रुपयाचं पारितोषिक त्यांनी गमावलाय. काय सामना पाहायला मिळतं प्रेक्षकांना, कट टू कट सामना पाहायला मिळतं. पुढला चेंडू पराग जाधव उडवलाय, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आहे आणि मात्र फलंदाजी ते बाद होईल. जितेश थँक्यू डीजे. सेलेक्शन लावून घ्यायचंय. बघा जर विचार केला तर 15ची सरासरी गाठाची आहे ती, म्हणजेच जांभूळपाडा संघाला ज्या पद्धतीने जर बघितलं, पहिल्या षटक परागचं होतं. पहिल्या षटकामध्ये 15 धावाला जरी एक फलंदाज जरी बाद जरी झाला असला तरी पण चांगली धाव संख्या म्हणता येईल. अजूनही जर विचार केला तर 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. अजून सामना संपलेला नाही. मित्रांनो, ज्या वेळेस मोठा सामना असतो त्यावेळेस ज्या वेळेला चांगले संघ असतात त्यांच्याकडे कॅल्क्युलेशन असतं. ज्या वेळेस आपल्या 4 षटकामध्ये 60, 65, 70 ज्या वेळेस धावा मारल्या जातात त्या संघाचं एकच कॅल्क्युलेशन असते. जर 60 धावा असतील तर आपल्याला 7 ते 8 षटकार मारावे लागतील 24 चेंडू मध्ये, आणि 2 चौकार कसे पण लागतात. जर विचार केला 7-8 जर षटकार जर लागले तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. ज्या पद्धतीने जानवा संघाने जर आपण बघितलं फलंदाजी करत असताना त्यांच्या फलंदाजीच्या याच्यातून आपण 5 षटकार बघितले होते आणि 4 चौकार बघितले होते. म्हणजे तीच धाव संख्या आपल्याला मोठी डोंगरा एवढी वाटते 4 षटकामध्ये. त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी करेल का आपल्या समोर पाहूया जांभूळपाडा संघ. चला सामना सुरू करायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे, शेवटचा हा सामना असेल कारण उद्याच्या दिवसामध्ये आपण गावदेवी येवई संघाला अक्षयमध्ये पाहणार. त्यांना प्रॅक्टिस साठी वेळ महत्वाचा असतो. पुढला चेंडू चांगलासा चेंडू, लॉंगापाने कव्हरच्या दिशेने, कच्चाल शतरक्षण. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा.
मिळतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या 10 फलकावर 17 धावा. जर विचार केला तर मिड विकेटचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याने गच्च्या क्षेत्ररक्षण एकच धाव होती. जर या चेंडूवर जर मोठा जर फटका जर लागला तर क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे हा फटका आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला महेंद्र. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ एसटीच्या हातामध्ये निर्धाव. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर चांगल्या संघांना घरचा रस्ता दाखवलाय. ते संघ आज आपण पाहतोय शेवटच्या सामन्यामध्ये खेळताना. अजूनही सामना संपलेला नाही. आव्हान आहे मात्र ते 46 अजूनही धावा जमा करायच्यात. सॉरी धाव संख्या 10 47 धावा. अजून 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उडवण्याचा प्रयत्न पंचांचा नोचा इशारा. फ्री हिट असेल हा चेंडू आणि हा फ्री हिट पंच यांचा इशारा आला आमच्याकडे उमेश केने सरांचा. काय पंचांची भूमिका पार पडल्या या 3 दिवसामध्ये. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पंचांना पाहणार. या जर पंचकृषीमध्ये जर विचार केला तर उमेश केने सर कृष्णा सर आपण सातत्याने त्यांची जोडी पाहतोय. पोगाव ठिकाणी सुद्धा चांगली त्यांनी पंचांची भूमिका पार पाडली होती. निश्चित ज्यावेळी चांगला काम केला जातो त्यावेळी चांगली संधी सुद्धा उपलब्ध होते. स्ट्राईकला महेंद्र. फ्री हिट चेंडू असेल. या चेंडू फक्त धावचित स्वरूपाने फलंदाज बाद होऊ शकतो. पुढला चेंडू फ्री चेंडू होता मात्र पुरेपूर फायदा उठवता आलेला नाही. पंचांकडे दाद मागत होता पण सरळ रेषेच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगला चेंडू पाहायला मिळाला पण मात्र प्रयत्न छान केले ते फलंदाजाने. मात्र निर्धाव चेंडू कुठल्या प्रकारे धाव नसेल. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते निखिल याच्याकडनं. पुन्हा स्ट्राईकला सज्ज होईल महेंद्र. अतिशय तुळशीची लढत पाहायला मिळते 2 संघादरम्यान. पुढला चेंडू फुलर लाईन चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जात आहे आणि सुरेख असा झेल पकडला जातोय. फलंदाज महेंद्र याची केली संपुष्टामध्ये. दिवाळीच्या या सणाला आली आई माझी ग वस्तीला. दिवाळीच्या या सणाला आली आई माझी ग वस्तीला. थँक्यू डीजे. जर विचार केला तर खेळपट्टीवर महत्वाची जोडी होती. संघाची धावसंख्या 10 फलकावर 18 धावा. निश्चितच फलंदाज बाद झाल्यानंतर आपण बघितला का जल्लोष साजरा केला क्षेत्ररक्षकाने. कारण महत्वाचा खेळाडू जितेश पण बाद झाला. महेंद्र बाद झाला. जयेश आणि श्रीधर आता खेळपट्टीवर आपण सज्ज होत. दुसरं षटक मार्गस्थ आहे ते निखिल याचं. पुढला चेंडू चांगला साठवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे पण मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला. दुसरी धावेचा प्रयत्न. धावचीची संधी. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आकेश होते नवीन फलंदाज खेळपट्टीवर. तर विचार केला तर जांभूळपाडा संघ सुद्धा प्रेशर मध्ये आता आपण पाहतोय. सलामीचे फलंदाज तंबूमध्ये परत. अजून जयेश खेळपट्टीवर सज्ज आहे. जयेश कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतोय पाहूया. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आले जयेश. जयेश कडनं अपेक्षा असेल जर सामना जर जिंकायचा असेल तर या षटकामध्ये एक मोठा फटका येणं आवश्यक असेल जांभूळपाडा संघाला. तर जानवा संघाला सामना जर जिंकायचा असेल तर हा चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीने हात लावावा लागेल. पुढला चेंडू फुलर लाईन चेंडू होता. डाव्या यष्टीचा चेंडू. पंच आमच्याकडे बोलतील उमेश केने सर. तोपर्यंत इशारा येईल वाईटचा. अतिरिक्त एक धाव मिळेल. अतिरिक्त एक धावेने संघाची धावसंख्या 10 फलकावर 20 या आकड्यावर पोहोचले. अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता.
13 चेंडू 41 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. या चेंडूवर जर मोठा फटका जर आला तर अजूनही रंगत निर्माण होईल या सामन्यामध्ये. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना असेल. जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये आपण उद्याच्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये 2 वाजता त्या संघाला हजर राहावे लागेल. कुठला संघ हजेरी लावेल या स्पर्धेमध्ये. चांगला असा चेंडू, एक धाव मिळेल. एका धाव्याने संघाची धाव संख्या धाव फलकावर 21. अजूनही 12 चेंडू 40 धावांची आवश्यकता. 40 धावा 12 चेंडू. चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय आणि आपला गोलंदाज सज्ज ठेवायचंय. अजूनही सामना संपलेला नाही. जर विचार केला सामना जर जिंकायचा असेल तर 5 मोठे पटके सीमा पार करावे लागतील. बारा चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता. षटकार आणि चौकारांची आवश्यकता असेल जांभूळपाडा संघाला. सामना जर जिंकायचा असेल जानवाल संघाला तर कुठेतरी मोठे पटक्यांपासून त्यांना थांबावे लागेल. कारण दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. गोलंदाज मार्गवर गोलंदाज विनायक. पुढला चेंडू चांगला साठवले. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक आहे. आणि मात्र या 2 धावा मिळतील. आणि जर विचार केला तर स्ट्राईक चेंज झाले. पुन्हा स्ट्राईकला येतो जयेश. कारण जयेशकडे एक क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. आणि पंचांकडे दाद मागितली जाते. मात्र कुठल्याही प्रकारे पंच प्रेशर मध्ये नसणार. पंचांचा भरपूर लक्ष होता चेंडू आणि बॅट कडे. निर्धाव चेंडूची समाप्ती. टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने उचली घेतली ती निर्धाव चेंडूची समाप्ती. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 38 धावा. सामना संपलेला नाही. जर 2 मोठे पटके जर लागले तर पुन्हा सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. पुढला चेंडू उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे पराग जाधव. पराग जाधवच्या वरून जाईल का. मात्र हा षटकार. बाहेरून प्रयत्न केले होते पराग जाधवने पण मात्र चिमुकले सुद्धा त्याच्या पाठीमागे आले होते. त्यांच्या हातामध्ये तरी झेल पडला असता तरी फायदा झाला असता. मात्र ना घर का ना घाट का झाला. मात्र जांभूळपाडाचा हा षटकार. आणि या 6 धावने संघाची धावसंख्या धाव फलकावर 29 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 32 धावा. पुढला चेंडू फुलरलाईन चेंडू होता. लॉंगांच्या दिशेने चेंडू येते. क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र आउटफिट करा पाहायला मिळाले तिथे. 2 धावा मिळतील. या 2 धावाने संघाची धावसंख्या धाव फलकावर 31 धावा. अजूनही 30 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 30 धावा. जर या 2 चेंडूवर जर मोठे पटके जर आले तर शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार सामना पाहायला मिळेल. सर्व प्रेक्षक ज्या संघाचे पाठीराख आहेत बाउंड्री लाईनच्या जवळ येऊन सामन्याचा आनंद घेता. पुढला चेंडू चेंडू हवेमध्ये. एसटी रक्षक झेल खाली. झेल पकडला जातोय. दोघांचा कॉलिंग बरोबर नव्हता. मात्र निश्चितच झेल सुटते. जीवनदान मिळते. जर विचार केला तर पाठीराखी सुद्धा डोक्यावर हात मारले. झेल झाला असता तर चांगला फलंदाज बाद झाला असता. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. 7 चेंडू 29 धावा. सात चेंडू 29 धावा. एक मोठा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. उडवला चेंडूला.
शतरक्षक आहेत आणि दोघांच्या मध्ये कोणालाही संधी नाही. शतरक्षकाच्या वरून आणि प्रेक्षकांच्या सुद्धा वरून निश्चितच इथे आगमन होते. सुनीलजी वकारे साहेब आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या धावपलकार आपण पाहू शकता ती म्हणजेच 38 धावा आणि निश्चितच सुनीलजी वकारे साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आमचे काका नवनाथजी केने तसेच अतिशय असा रंगतदार सामना पाहायला मिळतोय. कल्पेश आणि वैष्णव यांनी 1000 रुपये कमावलेले आहेत. बाहेर सुवर्ण संधी होती. 1600 रुपये त्यांनी कमावले आहेत. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. रंगतदार सामना दोन संघादरम्यान पाहायला मिळतोय. चांगलासा चेंडू आणि चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 23 धावांची आवश्यकता. जांभूलपाडा संघ संघर्ष करतोय धावांसाठी. चांगला चेंडू ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू होता. पायावर आदळलाय. चेंडू पाठीमागे जाते. बॅटला स्पर्श करून गेला होता चेंडू. मात्र एक धाव मिळेल. अजूनही सामना संपले. 4 चेंडू 22 धावा. चार चेंडू 22 धावा. अतिशय असा रंगतदार सामना पाहायला मिळतोय. दोन संघांदरम्यान आपण सामना पाहू शकता. जानवाल विपक्ष जांभूलपाडा दोन संघांदरम्यान. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये निश्चित प्रवेश करेल. पुढला चेंडू डाव्या एसटीचा चेंडू. पंचांचा इशारा काय तर पाहायचा आहे. मात्र फलंदाज बाद होते आणि वाईट चेंडू. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकता ती म्हणजेच 40 धावा. अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू 21 धावा. 4 चेंडू मध्ये 21 धावा. 21 धावा जमा करत 4 चेंडू मध्ये जांभूलपाडा संघाला. आज जांभूलपाडा संघाने जांभूलपाडा संघाला सुद्धा पराभूत केलं होतं. आजच्या दिवसामध्ये चांगले चांगले संघ या स्पर्धेच्या बाहेर झाल्यात. शेवटची लढत आपण पाहतो दोन संघादरम्यान. जानवाल वर्सेस जांभूलपाडा. पुढला चेंडू गोलंदाज मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. निशांत. 4 चेंडू नंतर आपल्या रिझल्ट समोर येईल. कुठला संघ सुपर 4 मध्ये पोहोचेल. निंबोली संघाने प्रवेश केलाय. एलकुंद संघाने सुद्धा प्रवेश केलेला आहे. आणि मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. आता मात्र कुठेतरी जांभूलपाडाच्या पाठीराखाने एक स्वाद घेतला असेल की चेंडू निर्धाव निघालाय. आता मात्र 3 षटकार जरी लागले तरी सामना जिंकू शकत नाही तो जांभूलपाडा संघ. पण मात्र
वाईट किंवा नो जर चेंडू जर टाकला तर पुन्हा अडचणीमध्ये येईल. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर चांगलं चांगलं संघ बाहेर झाले होते. कारभाव संघाने एक चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना नो चेंडू हाताला त्याच्यावर फ्री डाला आणि सामना जिंकला होता. आणि चेंडूला फेकून दिलाय आणि चेंडू वरून जात आहे आणि षटकार. मात्र प्रेक्षकांना जी सुवर्ण संधी आहे, लहान मुलांना जर झेल घेतला तर निश्चित रमेशजी वकार साहेब यांच्याकडनं 500 रुपये आणि कमिटीकडनं 100 600 रुपयाचं पारितोषिक आहे. निश्चित एक चिमुकल्याने निश्चित झेल मगाशी पकडला होता, कारण आपण पहिल्या दिवसापासून ते पारितोषिक आलसमी करतो पण कोणी झेल पकडला नव्हता. पण आजच्या दिवसामध्ये मात्र त्याच्या नावावर 600 रुपये आलेत. अजूनही 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 2 चेंडू 15 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. मी मगाशी म्हटलं होतं सामना रंगतदार प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण जोपर्यंत जयेश खेळपट्टीवर असेल तोपर्यंत आणि मात्र त्रिपला जीत होते, फलंदाज मात्र बाद होते. आता मात्र जांभूलपाडा संघ परवाच्या दिशेने जाताना आपण पाहतो, पण सामना अजून संपलेला नाही. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठला संघ जिंकेल, कारण कारभाव संघाने आपण बघितलं होतं एक चेंडू मध्ये 12 धावा असताना नो चेंडू टाकला, त्याच्यावर षटकार आला, त्यानंतर शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार आणि सामना मात्र पराभूत झाला होता. दुसऱ्या फेरीमध्ये सामना सुरू असताना आता मात्र जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. धाव फलकावर धावा पाहतो 46. मात्र ज्या शेवटच्या ज्या 2 चेंडू 2 षटकार जे मारले फलंदाज विनोद याने ते थोडे मागरे ठरले, कारण गोलंदाज होता ओमकार, कारण ओमकाराच्या शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या, जवळजवळ 23 धावा खर्च केल्या होत्या, त्या थोड्या मागऱ्या ठरल्या होत्या. कारण मी कधी पण ज्यावेळेस कॉमेंट्रीला बसतो, जो शेवटचा षटक असतो, शेवटचा चेंडू असतो, तो निर्णायक असतो दोन्ही संघांसाठी. पुढला चेंडू मात्र इथे विजय होत संघ जानवाल, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. अचानक स्फोट जानवाल संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करतो. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. आणि निश्चितच या सामन्याचा सामनावीर त्याने या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. विनोद याने 4 षटकार 2 चौकार, तर विनोद या सामन्याचा सामनावीर. देशीने हो कोणे गावीने हो, सांग तुझ्या मनानं काय करतय, कोणे देशीने हो कोणे गावीने हो. या सामन्याचा सामनावीर यायचंय विनोद, आपण लवकर यायचंय. विनोद पाहुणे आपल्यासाठी थांबल्यात, तर आपण यायचंय. आणि या स्पर्धेसाठी विलाजी वकारे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा आपण त्यांचं स्वागत आणि सत्काराकडे आपण निश्चित पहिला बोलणार आहोत. निश्चित ते वेळेत वेळ काढून आले या स्पर्धेसाठी, तर विलाजी वकारे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल.